नमस्कार, मी धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना डाळीचे पदार्थ बनवणार आहोत। म्हणजे मी दोन बनवणार आहे। त्यात एक सँडविच आहे आणि एक आपला नॉर्मल पोळा असतो ना, जसं आपण चण्याच्या पिठाचा काढतो तर तसा। तर खूप टेस्टी नाश्ता आहे आणि हेल्थफुल पण आहे। तर इथे मी ना एक वाटी, म्हणजे ही जी वाटी आहे ना, याच वाटीने मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि ही ना एक 2 तास झाले भिजत घातलेली। तर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही 3-4 तास भिजत घातली तरी चालेल, किंवा मग रात्री भिजत घालून सकाळी केलं तरी चालेल। त्याच वाटीने मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलाय। बारीक रवा नसेल ना तर जाड चालेल, पण तो थोडा मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या। हा रवा आपण एका बाउलमध्ये घेऊया आणि याच वाटीने इथे अर्धा वाटी दही घ्यायचंय। हे दही आहे ना आंबट नाहीये, आंबट शक्यतो घेऊ नका दही, फ्रेश हे मी आत्ताच आणलंय। तर एक अर्धा वाटी दही आपण टाकूया आणि हे ना मिक्स करून घ्यायचंय आणि एक 5 ते 10 मिनिटं आपण हे ठेवून घेणार आहोत। बघू शकता इथे रवा आहे ना बिलकुल सुका राहिलेला नाहीये, पूर्ण त्या दह्यामध्येच मी भिजवून घेतलेला आहे। आता हे ना एक 10 मिनिटं आपण साईडला ठेवून घेऊया, तोपर्यंत आपली डाळ पण छान अजून भिजेल। इथे मी ना 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, दाखवते तुम्हाला। आपण हे ना हे कुटून घेऊया। इथे हिरवी मिरची आणि लसूण मी ना कुटून घेतलेला आहे। इथे मी भाज्या काय काय घेतल्यात ते तुम्हाला दाखवते। गाजर घेतलाय, इथे बटाटा घेतलाय, एक किसून घेतलंय मी 2, आणि हे बारीक बारीक चिरून घेतलंय कांदा आणि शिमला मिरची। इथे तुम्ही पनीर घेऊ शकता, तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या घ्या। बीट झालं ते घेऊ शकता। आता काय करायचं, हे पाणी पूर्ण निथळायचंय आणि आपण ही डाळ ना मिक्सरला बारीक करून घेऊया। पाणी शक्यतो वापरू नका, पण जर वाटलंच जात नसेल ना तर अगदी थोडं पाणी टाका, कारण आपल्याला खूप पातळ बॅटर करायचं नाहीये। मिक्सरचं भांडं माझं मोठं असल्यामुळे ना मी हे एकदाच टाकतेय। जर तुम्ही छोटं घेत असाल ना तर 2 बॅच मध्ये करा। आता हे मिक्सरला फिरवून घेऊया। आपण ही मुगाची डाळ बारीक करून घेतली। आता ह्याच्यातच आपण हे जे दही आणि रवा भिजत ठेवलेलं ना, तर हे टाकून घेऊया आपण। डाळी बरोबर आहे ना मिक्स करून घ्यायचंय। बघू शकता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। हे ना चांगलं फेटून घ्यायचंय। तुम्हाला मी बॅटर दाखवते, एकदम पातळ नाहीये। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी टाकायचंय, कारण हे बॅटर लागले ते मी फक्त घेणार आहे। एक 2 ते 3 चमचे मी टाकलंय। मी ना सगळं नाही टाकलंय, कारण खूप पातळ होऊ शकतं, मग थोडंसं टाकून बघायचंय आधी। मोजून अगदी आपण पोहे खातो ना ते अगदी मी 3 चमचे टाकलं असेल। बॅटर आहे ना एक 2 ते 3 मिनिटांना छान फेटून घ्यायचं। इथे ना 2 ते 3 मिनिटं मी फेटून घेतलेलं आहे बॅटर, बघू शकता एकदम पाण्यासारखं पण पडत नाहीये, आपल्याला असंच हवंय। तर ह्याच्यात आपण हे जे कुटून घेतलेली मिरची आणि लसूण आहे ना हे टाकून घेऊया। कडे जर लहान मुलं वगैरे खात असतील तर इथे मिरचीचं प्रमाण कमी करा। या भाज्या आहेत ना या सगळ्या टाकून घ्यायच्या। तर या भाज्या ना आपण मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यावर थोडे मसाले टाकायचे। अर्धा चमचा जिरा पावडर आहे, अर्धा चमचा धना पावडर टाकायची आणि अर्धा चमचा हळद आहे। तसं इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। हा ना चाट मसाला आहे, तर हा टाकून घेऊया आपण। इथे मी ना अर्धा चमचा घेतलाय, अगदी अर्धा चमचाला पण कमी काश्मीरी लाल पावडर आहे ही घेतली। आपण हिरव्या मिरच्या टाकल्यात, तर तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल। चांगलं आहे ना मिक्स करून घेऊया। मी इथे आपली साधी नॉर्मल कोथिंबीरीची चटणी असे ना, कोथिंबीर, पुदिना, थोडंसं आलं घेतलंय, थोडे शेंगदाणे टाकलेत, लिंबू पिळलंय आणि 2 चमचे दही पण टाकलंय। तर ही चटणी पण मी फ्रेश करून घेतली आहे। नाही केली तरी चालेल, काही हरकत नाही। टोमॅटो सॉस झाला किंवा मेयोनीज झालं याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, किंवा नुसतंही खाल्लं ना तरी चालेल, कारण आपण ह्याच्यात मोस्ट ऑफ सगळं टाकलेलं आहे।
छान आहे ना मी मिक्स करून घेतलंय. ते थोडा वेळ साईडला ठेवूया. ते ना फोडणी पात्र घेतलंय. फोडणी पात्र नसेल तरी काही हरकत नाही. आपली छोटी पळी असते ना वरणाची वगैरे ही अशी छोटी पळी असते ना ती गरम केली तरी चालेल. माझ्याकडे जेव्हा नव्हतं ना फोडणी पात्र तर मी तसंच करायची. किंवा छोटीशी कढई असते ना ती घ्या. त्याच्यात आहे ना 1 चमचा मी तूप टाकते. तुम्ही तेल टाकलं तरी चालेल किंवा बटर घ्या. कडकडीत गरम करून घ्यायचं. धूर येतो. गॅस बंद करणार आहे. थोडं लांब ठेवून घ्यायचं नाही तर अंगावर उडू शकतं. 1 चमचा जिरं टाकते आणि 1 चमचा राई टाकायची. अंदाजाने टाकायचे. हे आपण ह्याच्यावर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि इथे लास्टला ना बेकिंग पावडर घेतली आहे. बेकिंग सोडा घेतला तरी चालेल पण जेवढी आपण बेकिंग पावडर घेतो ना त्याच्यापेक्षा कमी सोडा घ्यायचा. एक अर्धा चमचा घेतली आहे मी. अगदी 2 थेंब पाणी टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून घेतलंय. आता आपण करायला घेऊया. ते मी ना टोस्टर घेतलेला आहे. टोस्टर आहे ना थोडं गरम करून घेऊया. कारण मी धुवून घेतलंय ना पाणी आहे त्याच्यामध्ये. ते गॅस कमी करून आहे ना अगदी थोडं तेल तूप बटर तुम्ही जे खात असाल ते टाकून घ्या आणि हे बॅटर आहे ना हे टाकायचं. हे थोडं बॅटर असं टाकून घ्यायचंय. आणि मी हे ना पहिलं मुलासाठी बनवते त्यामुळे मी इथे चीज टाकणार आहे. चीज स्लाइस आहे माझ्याकडे. तुमच्याकडे क्यूब्स वगैरे असेल ना तर ते किसून टाकलं तरी चालेल किंवा मग डायरेक्ट बॅटरमध्ये टाकलं ना तरी चालेल. पण मी आणि मिस्टर चीज खात नाही त्यामुळे मग आम्ही फक्त हे त्याच्यासाठी बनवताना मी हे टाकते. पूर्ण वरून पण टाकायचं आहे. आपली चीज स्लाइस पूर्ण अशी झाकली गेली पाहिजे. आता ह्याचं झाकण लावून आहे ना मी इथे मीडियम गॅसवर ठेवते कारण हे ना मोठ्या गॅसवर करपतंय. इथे आपण आहे ना आता हे फोडणी पात्र आहे ना हे घेतलंय मी. ह्याच्यात ऑलरेडी थोडंसं तूप आहे कारण मगाशी आपण फोडणी ह्याच्यातच दिली होती. आता आधी थोडंसं टाकूया. ह्याच्यावर सुद्धा बॅटर टाकून घेतलेलं आहे. ह्याचे काठ असे सुटायला लागले ना की पूर्ण चमचा असं फिरवून घ्यायचा आहे. आणि याला पलटी असं मारून घ्यायचं. इथे दोन्हीचे गॅस आहेत ना एकदम कमी ठेवायचे. हे असं सारखं फिरवून घ्यायचं. तर वरून पण अगदी थोडंसं आपण तूप टाकून घेऊया. बघू शकता किती छान झालेलं आहे. आता गॅस बंद करून टाकूया. किती छान निघाले मस्तपैकी. एक साईड पलटी करून घ्यावा. खूप छान ही पण साईड झाली. याचा पण गॅस बंद करून टाकूया. तुम्हाला 2 प्रकारे दाखवले. एक असं बन टाईप पण बनवू शकता तुम्ही आणि एक असं सँडविचच्या मेकरमध्ये टाकून सुद्धा छान होतं. मला कापून दाखवते. हे बघा किती छान झालेलं आहे. मस्त खूप छान आणि खूप टेस्टी होतो नाश्ता हा. चीज पण खूप छान असं मेल्ट झालेलं आहे. हे बघा हे पण आपलं खूप छान झालेलं आहे. असं पॅन वगैरे ठेवून घ्यायचं आहे. नॉर्मल आपण पोळा वगैरे काढतो ना तसं करून घ्यायचं. एक 2 मिनिटं झाकून ठेवून घ्यायचंय. 1-1.5 मिनिटं झालेलं आहे. किती छान गोल्डन रंग आलाय. अशा प्रकारे ना मी या नाश्त्याचे तुम्हाला नाश्ता काय आपण मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता छान. आणि हो ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बेकिंग पावडर बेकिंग सोडा इनो असं काही टाकायचं नसेल ना तर हे बॅटर आहे ना रात्रीच तुम्ही करा. जे आपण
रवा, दही आणि मूग डाळ ही जी मिक्सरला वाटली ना, हे रात्रीच वाटा आणि पूर्ण रात्रभर फर्मेंट करायला ठेवा तरी चालेल. म्हणजे मग तुम्हाला सोडा, इनो किंवा बेकिंग पावडर टाकायची गरज नाही. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना, असं हवं, असं लवकर होत असेल तर तुम्ही असंही करू शकता. पण मुलांना जर असं काहीतरी वेगळं करून दिलात ना, सँडविच किंवा हे, की त्यांना खूप आवडतं. ह्याच्यावर पण तुम्ही चीज वगैरे खिसू शकता किंवा मग या बॅटरमध्ये चीज स्लाइस वगैरे पण ठेवू शकता. इथे अशा प्रकारे ना मी बाकीचं सगळं करून घेते. होऊ शकतं इथे अशा प्रकारे आपलं झालं आहे. आणि आपण ते बन डोसा टाईप केला ना, तर तेही मी एक पीस ठेवून घेते. नक्की ट्राय करा. इथे मी मेयोनीज घेतले 2 प्रकारचे आहेत. हे बर्गरचं आहे आणि सलाडचं आहे. तसेच इथे हिरवी चटणी करून घेतलेली आहे मी, ते आहे. नक्की ट्राय करा. मुलांचे स्कूल पण चालू झालेले आहेत, तर अशा प्रकारे त्यांना वेगवेगळं काहीतरी आणि हेल्दी आहे. चीज हे रोज टाकायची गरज नाहीये. कधीतरी आपण दिलं ना आठवड्यातून एकदा दोनदा तर ठीक आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. बाय.